मोठी बातमी देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धूम पाहायला मिळत आहे। निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान येत्या मे 20 रोजी होणार असून या दिवशी धुळे, नाशिक आणि दिंडोरी या उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात देखील लोक मतदानाचा हक्क बजावतील। दरम्यान धुळे लोकसभेकडे सध्या राज्याचं लक्ष लागलं आहे। धुळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे। भाजपकडून 2 वेळा खासदार राहिलेले सुभाष भामरे धुळ्यात तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान येथे वंचितचा उमेदवार नसल्याने धुळे मतदारसंघात मतविभाजन होणार नाही, त्यामुळे या मतदारसंघात भाजप काय रणनीती स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। दरम्यान भाजप महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या आणि धुळ्याच्या माजी पालकमंत्री शोभा बच्छाव या रिंगणात आहेत। सुभाष भामरे हे गेल्या 10 वर्षांपासून धुळ्याचे खासदार आहेत। या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला तरीही त्यांच्या विजयाची हॅट्रिक ठरणार आहे। काँग्रेसच्या राजवटीत जी कामे रखडली होती त्या कामांना सुभाष भामरे यांनी गती दिल्याचे गेल्या 10 वर्षात पाहायला मिळालं आहे। जसं की सुलवाडे, जामफळ योजना, मनमाड, इंदूर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा, बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्ग ही कामे सुरू झाली। यासोबतच बागलाण मतदारसंघात काही कामे देखील सुभाष भामरे यांनी मार्गी लावली आहेत। ही त्यांच्यासाठी या निवडणुकीत जमेची बाजू ठरणार आहे। भाजपकडून तिसऱ्यांदा भामरे यांना उमेदवारी देताना देखील याचा विचार झाला असावा असे बोलले जाते। धुळे शहरातील रस्त्यांसाठी भामरे यांनी निधी मंजूर करून घेतला। तसेच धुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सुभाष भामरे यांनी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला होता। तसेच मराठा पाटील समाजाचा चेहरा म्हणून भामरे यांच्याकडे पाहिलं जातं। व्यवसायाने डॉक्टर असलेले भामरे हे विनयशील आणि नम्र असं व्यक्तिमत्व राहिलं आहे। या स्वच्छ प्रतिमेचा फायदा भामरे यांना मिळत आला आहे। मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्याच पक्षात झालेली गटबाजी तसेच मतदारसंघातील अँटी इनकम्बन्सीचा भामरे यांना सामना करावा लागणार आहे। दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी धुळ्याच्या पालकमंत्री म्हणून काम पाहिलं आहे। त्या धुळ्याच्या शेजारी असलेल्या नाशिकमध्ये राहतात, त्यामुळे त्यांचा मतदारसंघाशी कझट देखील चांगला आहे। धुळे जिल्ह्याच्या काँग्रेसच्या प्रभारी म्हणून देखील काम पाहिलं आहे। या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत। पण निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये देखील गटबाजी झाल्याचे पाहायला मिळाले होते। तसेच गेल्या तब्बल 22 वर्षांपासून धुळे मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे। त्यामुळे काँग्रेसला येथे काम करण्याची संधी फारशी मिळालेली नाहीये। येथे काँग्रेसला विरोधाच्या भूमिकेतच राहावे लागले आहे। मुस्लिम बहुल धुळे, मालेगाव, दोंडाईचा, सोनगीर, नरडाणा या ठिकाणी असलेले मुस्लिम मतदार तसेच दलित, आदिवासी यांची मते काँग्रेससाठी जमेची बाजू असणार आहे। काँग्रेस ही मते स्वतःकडे कशी खेचणार यावरच धुळे मतदारसंघाचा निकाल अवलंबून असणार आहे।